आई म्हणून कशी होती हे फार कठीण आहे सांगणं, कारण तिने सगळ्याच जबाबदाऱ्या फार चांगल्या पेलल्या होत्या. आम्ही चौघीजणी पुण्याला आजीकडे वाढलो, कारण आई दौऱ्याला असायची, वडील माझे फिल्म्स डिव्हिजनमध्ये होते त्यामुळे ते पण दौऱ्यावर असायचे. मग आमच्या चौघी सुंदर मुलींकडे लक्ष द्यायला कोणी नव्हतं म्हणून आम्हाला आजीकडे ठेवलं होतं पुण्याला. तर तेव्हा एवढंच आम्हाला आठवतं आहे चांगलं की प्रोग्राम संपला तिचा कुठेही असला, मनमाड कुठेही म्हणजे असला तरी ती रात्रीची गाडी पकडून आधी आम्हाला भेटायला यायची. म्हणजे 4 वाजता पोचो, सकाळी 5 वाजता पोचो, 4 तास. तेव्हा 4-4 तास प्रोग्राम व्हायचे क्लासिकलचे. असं एक इंटरव्हल वगैरे नसायचा, 2-2 इंटरव्हल असायचे. आणि ते संपवून ती 2-2 वाजता प्रोग्राम संपवून गाडी पकडून आधी पहिल्यांदा आम्हाला भेटायची, सकाळी आमच्याबरोबर वेळ घालवायची. आम्ही शाळेत गेलो की मग ती परत मुंबईला परतायची. हा तिचा एक म्हणजे फार मोठा भाग होता असं म्हणेन, कारण आम्हाला अशी कधीच कमतरता भासू नाही दिली तिने की ती नाही आमच्याबरोबर किंवा वडील आमच्याबरोबर नाहीत. वडिलांना सेकंड सॅटर्डे असायचा, तर दर वेळेला सेकंड सॅटर्डे संडे असला की वडील आम्हाला घेऊन यायचे, इथे पुण्याला यायचे आणि मग आम्हाला स्वीट होममध्ये खायला घालून घ्यायचे, ज्ञानेश्वरसारखी एखादी फिल्म दाखवायचे, पेशवे पार्कमध्ये गाडी फुलराणी चालवायला घेऊन जायचे असं. त्यामुळे आम्हाला अशी खूप कमी भासली नाही. मला असं वाटतं आईवडिलांची कर्तव्य त्यांनी जी पाळली किंवा त्यांनी जे टाईम मॅनेजमेंट केलं ना, ते टाईम मॅनेजमेंट आम्हाला फार उपयोगी पडलं आमच्या आयुष्यामध्ये पुढच्या. कारण आम्ही पण तेच पुढे तसंच केलं, कारण आम्ही पण खूप कामं केली सगळ्यांनी. त्यामुळे हा एक मोठा पायंडा त्यांनी घालून दिला असं म्हणायला हरकत नाही. मी वर्षापूर्वी रियाज केला आहे, तेव्हा गोड मानून घ्या माझं गाणं. मज लागले पिसे ग त्या सावळ्या तनूचे, मज लागले पिसे ग नकळे मनास आता, नकळे मनास आता यावरू कसे मज लागले पिसे ग. ये ऐकण्यास जेव्हा त्याचा सुरेल पावा, ये ऐकण्यास जेव्हा त्याचा सुरेल पावा, चोही कडे बघे मी, चोही कडे बघे मी, परिणा कुठे दिसे ग त्या सावळ्या तनूचे, मज लागले पिसे ग. हलतो तरुलतात हलतो तरुलतात हा खोड साळवात आलाच वाटते तो मी सारखी फसे ग, मी सारखी फसे ग त्या सावळ्या तनूचे, मज लागले पिसे ग.
दशरथ पुजारींची खरं तर खूप सुंदर गाणी आहेत. काही गीतांची आम्ही फक्त झलक सादर करतोय. देवा 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 क्षणभर उघड नयन देवा, क्षणभर उघड नयन देवा, करावया तव मंगल पूजा, करावया तव मंगल पूजा, देह दीप मी जाळीन माझा, देह दीप मी जाळीन माझा, भाव भक्तीचा हान जराणा, भाव भक्तीचा हान जराणा, स्वीकारून घ्यावा देवा देवा, उघड नयन देवा, क्षणभर उघड नयन देवा, क्षणभर उघड नयन देवा. शरणी तुझिया मज दे वास हरी, रे मज दे वास हरी, चरणतळी तव कमल विराजे, चरणतळी तव कमल विराजे, तेच परी मज देवा कल्पवरी, पुणा संतती पुणा राज्य दे, पुणा संतती पुणा राज्य दे, मजला हरीचे देणे रे चरण परी, चरणी तुझिया मज दे वास हरी, रे मज दे वास हरी, रे मज दे वास हरी. रंग तुझा सावळा दे मला गोविंदा घननिळा, रंग तुझा सावळा दे मला गोविंदा घननिळा, रंग तुझा सावळा, तुझ्या रूपाचे नयनी काजळ, तुझ्या रूपाचे नयनी काजळ, सूर
लोचनी मी पाहते, लोचनी मी पाहते, श्याम कांती पाहताती, आसवेती ताटती, उर्मिलेच्या भाव उर्मी अंतरी हे लावती, अंतरीची आर्तताती, आज की ते छेडिते, आज की ते छेडिते, रंगरेखा घेऊनी मी भावरेखा रेखिते, भावरेखा रेखिते, भावरेखा रेखिते. गीत रामायण हे मराठी मनाच्या भावजीवनाचा अविभाज्य भाग आहे. सुधीर फडके आणि ग दी माडगुळकर यांच्या सांगीतिक कारकिर्दीचा कळसाध्याय आहे. ह्यापेक्षा जास्त काही बोलायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. सांगायची गोष्ट अशी की सीतेच्या सात्विक पण तेजस्वी व्यक्तिमत्वासाठी माणिकबाईंच्या आवाजाची योजना करणं यात बाबूजींची सूक्ष्म दृष्टी दिसते. निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी मी त्यांच्या पुढती, ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी मी त्यांच्या पुढती, वनवासाची मला न भीती, वनवासाची मला न भीती, संगे आपण भाग्य विधाता, जेथे राघव तेथे सीता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मग आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा, मग आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा. झळक
अभिमन्यूचे जे संस्कार झाले तसेच माझे संस्कार झाले असावेत बहुतेक गाण्याचे. त्यावेळेला आई खूप मला वाटतं 7वा का 8वा महिना होता आईला, मी पोटात होते. आतून लाथा मारत होते की लोक म्हणून ती लावणी बहुतेक गायला मिळाली आईला असं वाटते. मला ह्या लावणीविषयी 1-2 मिनटं सांगायला आवडेल. मूळ लावणीमध्ये अशी तान नाही आहे एवढी मोठी. आई माझी तिच्या लग्नाच्या आधी डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्याकडे गाणं शिकायची आणि ती मंतरलेल्या चैत्रबनात ह्या कार्यक्रमामध्ये आपण बऱ्याच जणांनी तो कार्यक्रम ऐकला असेल, त्याच्यात ही लावणी ती म्हणायची. तर तिला वसंतराव देशपांडे म्हणले की माणिकबाई तेव्हा गरोदर होत्या म्हणून त्या एवढी साधी तान घेतली त्यांनी रेकॉर्डिंगला, तू का अशी तान घेते, तू लावणीमध्ये जशी तान घेतात त्या पद्धतीने ती तान घे. त्यामुळे तिने मला शिकवली, त्यातली मला जेवढी जमली तेवढं मी आपल्यासमोर सादर केलं.